पुढे बातमी कोल्हापूरमध्ये नांदणी मठामधील माधुरी हत्तीला वनतारामधून आणण्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात येते। माधुरी हत्ती वनतारामध्ये जाऊन आज आता 1 वर्ष पूर्ण झाले आणि माधुरीला परत आणण्यासाठी निर्णय झाला असला तरी विलंब का होतोय असा सवाल आता उपस्थित करत राजू शेट्टींनी 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलंय। एक दिवस महादेवी हत्तीच्या घर वापसीसाठी अशा प्रकारचं ब्रीद घेऊन आपण पाहतो नांदणीमध्ये एक दिवस आज उपवास केला जातोय। एकूणच आपण पाहतो की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। बरोबर आज महादेवी हत्तीला वनतारामध्ये जाऊन 1 वर्ष झालेलं आहे, तरी देखील आपण पाहतो की ज्या प्रक्रियेमध्ये हा हत्ती त्याच ठिकाणी राहिलेला आहे। त्यामुळे संताप म्हणून आज आपण पाहतो 1 दिवस त्या ठिकाणी उपवास करून या ठिकाणी आंदोलन केलं जाते। मला सांगा की आज हे आंदोलन केले जाते, भूमिका काय आहे तुमची? आजचा हा उपवास हा एक प्रकारे पश्चाताप व्यक्त करण्यासाठी, एक प्रकारे माधुरीच्या आठवणी जागृत करण्यासाठी म्हणून हा आज आमचा उपवास आहे। पश्चाताप यासाठी की 28 जुलै 2025ला माधुरी याच महाद्वाराला शेवटचं अभिवादन करून रडत रडत गेली आणि दीर्घकाळचा लढा करून सुप्रीम कोर्टाला आपल्याच निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडून आम्ही माधुरीला परत आणण्याचा मार्ग मोकळा केला। कमिटीचा आदेश आला तर कोणत्याही क्षणी आम्ही माधुरीला नांदणीमध्ये सोडायला तयार आहोत। मग असं असताना ही तथाकथित तज्ज्ञांची समिती तिला 20 दिवसाच्या आत आपला अभिप्राय द्यायला सांगितलं होतं, ती इकडं फिरकलीच नाही। परत हाय पॉवर कमिटीनं मुदत वाढवून दिलेली आहे, मग ती येणार का येत नाही? बरं, ही कोण आहे? ती एक केंद्र शासनाचा फॉरेस्ट विभागाचा अधिकारी आहे, एक राज्य सरकारच्या फॉरेस्ट विभागाचा अधिकारी आहे आणि एक वनताराचा आणि ह्या तिघांना यायला वेळ मिळत नाही का? काय जाणीवपूर्वक टाइमपास केला जातोय? कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, G24 तास, नांदणी।